ते मंत्री जर त्या चर्चा ऐकायला आणि त्याचं उत्तर द्यायला नसतील आणि दुसरेच मंत्री जर त्याची चर्चा ऐकणार असतील आणि उत्तर देणार असतील तर अध्यक्ष महोदय त्या खात्याला आणि त्या प्रश्नाला विधिमंडळाचे सदस्य जे म्हणणं मांडतात त्याला न्याय ते देऊ शकत नाहीत। म्हणजेच या सभागृहाला त्या खात्याचे मंत्री गांभीर्याने घेत नाहीत असा याचा अर्थ काय? इथे जे काही उत्तर दिलं जातं त्या उत्तराला कुठेच महत्त्व नसतो। एक तर जे मंत्री इकडे उपस्थित राहतात ते सुद्धा ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली किंवा उत्तरासाठी त्यांना नेमलं ते तरी बसतात का पूर्ण वेळ? नंबर 2, ही प्रथा काय गेल्या 2 वर्षात 1 वर्षात झालेली नाही आहे याचा पण उल्लेख मी केला आणि आपल्याला पण माहिती आहे 2019 मध्ये पण आपण बघितलंय, 2020 मध्ये पण आपण बघितलंय। त्याच्यामध्ये रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे। 19 आणि 20 ला झालं नव्हतं, चुकीची माहिती येऊ नये। अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं। दिनांक 22 जून 2026 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2026च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात खालील नमूद मंत्री महोदय आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विभागाचे विधिमंडळातील कामकाज हाताळण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांची अनुमती दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आहे। त्यानुसार विभाग व मंत्री महोदयांची नावे पुढील प्रमाणे आहेत। ॲडव्होकेट आशिष शेलार, सामान्य प्रशासन विभाग, मान्य श्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम विभाग, मान्य श्री उदय सामंत, नगर विकास विभाग, मान्य श्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण विभाग, श्री हसन मुशरीफ, राज्य उत्पादक शुल्क विभाग, कुमारी आदिती तटकरे, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग, क्रीडा व युवक कल्याण विभाग। स्थगन प्रस्तावाच्या सूचना आहे आपण आता जाहीर केलं याबद्दल अध्यक्ष महोदय, ज्या मंत्र्यांकडे जे खातं आहे ते मंत्री जर त्या चर्चा ऐकायला आणि त्याचं उत्तर द्यायला नसतील आणि दुसरेच मंत्री जर त्याची चर्चा ऐकणार असतील आणि उत्तर देणार असतील तर अध्यक्ष महोदय त्या खात्याला आणि त्या प्रश्नाला विधिमंडळाचे सदस्य जे म्हणणं मांडतात त्याला न्याय ते देऊ शकत नाहीत। त्या विषयाच्यासाठी सभागृहात बसलेच नाहीत मंत्री त्या विषयाचे, तर अध्यक्ष महोदय कसं होणार? आणि म्हणून आपण जी नावं जाहीर केलेली आहेत माझी आपल्याला पुनर्विचार करा। हे मंत्री त्यांची जबाबदारी टाळतायत असा त्याचा अर्थ होतो, तरी त्या मंत्र्यांना त्या विषय आता मुख्यमंत्री स्वतःचे प्रश्न होते तर स्वतः येऊन बसले, त्यांनी काही कोणाला डेप्युट केलं नाही। तसं उरलेल्या मंत्री महोदयांनी डेप्युटेशनवर दुसरे मंत्री नेमणं टेम्पररी विधिमंडळाच्या कामकाजाला आणि बाकीचा कारभार त्यांनी पाहिजे तो करायचा, याला आपण अडथळा आणायला पाहिजे। आपण ही आता घोषणा केली आहे ती मागे घ्यावी अशी माझी विनंती आहे। आपण ही प्रथा पूर्वी नव्हतीच, अशी प्रथा अजिबात आम्ही इतके वर्ष झालेत कधीच ऐकली ना। आता मागच्या 2-3 अधिवेशनामध्ये अशी नवीन प्रथा तिथून आपण बोलताय, आपण आदेश देताय ते आम्ही तो सर्वोच्च आदेश म्हणून मानतो, पण किती वेळा एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर हे होत असेल तर ते मान्य आहे, किंवा ते बाहेर गेलेत किंवा नाही आहेत किंवा अनुपस्थित आहेत। अध्यक्ष महोदय, कुठल्या नियमात आहे की अशा पद्धतीनं पूर्ण सेशनभर लागू करायचं? म्हणजेच या सभागृहाला त्या खात्याचे मंत्री गांभीर्याने घेत नाहीत असा याचा अर्थ काय? इथे जे काही उत्तर दिलं जातं त्या उत्तराला कुठेच महत्त्व नसतो। एक तर जे मंत्री इकडे उपस्थित राहतात ते सुद्धा ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली किंवा उत्तरासाठी त्यांना नेमलं ते तरी बसतात का पूर्ण वेळ? ते सुद्धा ऐकतात का? आणि मग उत्तर द्यायच्या वेळेस काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन त्याच्यावर आपलं समाधान करायचं, ही पद्धत कुठली आहे? म्हणजे ठीक आहे, बहुमत आहे, पूर्ण ताकद आहे, पूर्ण शक्ती एका बाजूला आहे, याचा अर्थ या सभागृहाला गृहीत धरून पाहिजे त्या पद्धतीनं काम करायची पद्धत जर अंमलात आणली तर याचं महत्व काय राहील भविष्यात? या सभागृहाचं महत्व काय राहील? आणि तुम्हाला सुद्धा या सर्वोच्च स्थानावर बसून म्हणजे आम्हाला गृहीत धरले तर धरलेच, पण तुम्हाला सुद्धा गृहीत धरून चाललेला आहे आणि हे योग्य नाही। यावर अशा पद्धतीची पुढच्या कामकाजामध्ये
यावर सुधारणा व्हावी अशी आमची आपल्याकडनं अपेक्षा अध्यक्ष महोदय. ठीक आहे. या संदर्भात आपल्याला लक्षात येतं अध्यक्ष महाराज की मागच्या अधिवेशनामध्ये मुनगंटीवार साहेब आहेत तिथे सभागृहात. अध्यक्ष महाराज बाबासाहेब पाटील आपले सहकार मंत्री त्यांना आपण आदेश दिलेत की सभागृहात जे तुम्ही आश्वासन दिलं त्याचं पालन आपण केलं पाहिजे. विधिमंडळाच्या सन्मान्य सदस्यांची एक कमिटी बनवून बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यांची अंमलबजावणी आपण करा. आम्ही प्रश्न उपस्थित केला, आपण आदेश दिले. अध्यक्ष महाराज शेवटच्या दिवशी तर त्यांनी केलंच नाही, नंतर त्यांनी केले तर त्या वरच्या सभागृहाचा माणूस त्याच्यामध्ये घेतला अध्यक्ष महाराज. आणि त्याच्यामध्ये सुधीर भाऊ एक कामकाज चाललं, मी अध्यक्षाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे काय चाललं इथं. म्हणजे त्या विभागाचाही मंत्री सुधीर भाऊ काय तुम्हाला या विषयात मदत करणार नाहीये. नाही करणार. ओ राम प्रभू, ओ इतकं म्हणजे असं सभागृहात कामकाज चालायचं सुधीर भाऊ तुमच्या काळात ठीक आहे. नाना भाऊ, नाही चाललं पाहिजे. नाना भाऊ, अध्यक्ष विषय महाराज, समजला, आपण नाही, पुढे नाही, जाऊ. अध्यक्ष मला महाराज, ruling मला देऊ. ऐका ना अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज तुम्हाला हे ग्राह्य पकडते सरकार आणि आम्हाला तुमची काळजी आहे अध्यक्ष महाराज. आभारी. आम्हाला तुमची काळजी आहे. आणि अध्यक्ष महाराज तुम्हालाच हे ग्राह्य धरून चालत असतील तर मग तुमची किंमत शून्य लावत असतील अध्यक्ष महाराज. त्याची काळजी आम्हाला आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आम्ही सांगतो अध्यक्ष महाराज हे असे अनेक उदाहरण मी तुम्हाला सांगता येईल अध्यक्ष महाराज की मंत्री तुमचं सुद्धा ऐकत नाही, तुमच्या आदेशाचंही पालन करत नाही. मग आता बाबासाहेब पाटलांनी जे तुमचा आदेश पालन केलं नाही तुम्ही काय ऍक्शन घेऊ शकता अध्यक्ष महाराज? ठीक आहे. काय हा. खाली बसा, सगळ्यांचेच पॉईंट बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. या संदर्भात थांबा जरा, रुलिंग हवंय की नको आहे? सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी, त्याचप्रमाणे सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी या ठिकाणी एक पॉइंट ऑफ प्रोसिजर व हरकतीचा मुद्दा सादर केला. त्या संदर्भात मी यापूर्वीही या संदर्भात रुलिंग गेल्या अधिवेशनात दिलेलं आहे. तरीही परत मी या संदर्भात बोलू इच्छितो की भारताच्या संविधानातील अनुच्छेद 164 जर आपण बघितलं तर त्यात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचा उल्लेख आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री हा प्रत्येक उत्तरासाठी जबाबदार असतो, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला ती मुभा प्रत्येक मंत्र्याला देता येते. एक. नंबर 2, ही प्रथा काय गेल्या 2 वर्षात 1 वर्षात झालेली नाही आहे, याचा पण उल्लेख मी केला आणि आपल्याला पण माहिती आहे 2019 मध्ये पण आपण बघितलंय, 2020 मध्ये पण आपण बघितलंय. परंतु 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 असं असतानाही या विषयात इतर आपली भूमिका बरोबर आहे की एखादा मंत्री जर सभागृहात असेल तर त्याच्या खात्याची उत्तरं त्या मंत्र्यांनी देणं अपेक्षित आहे, अगदी योग्य आहे. परंतु आपल्याला माहिती आहे बाय कॅमेरल हाऊस आहे, आपल्याकडे वरचा सभागृह आहे, आपल्याकडे खालचा सभागृह आहे. असं असताना बऱ्याचशा वेळेला मंत्र्यांना दोन्ही ठिकाणची कामं बघायची असतात. त्यातून उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना विविध विषयात वरच्या सभागृहातही बसायला लागतं आणि म्हणून बाय वे ऑफ अबॅन्डन्ड कॉशन आपण ती जबाबदारी इतर मंत्र्यांना देतो. असं असताना मला वाटतं यात काही गैर नाहीये आणि त्यामुळे परत प्रत्येक अधिवेशनात हाच विषय आपण घ्यायचा, तेच रुलिंग माझ्याकडनं घ्यायचं, हे मला वाटतं उचित नाही. आपण आता पुढे जाऊया. महोदय रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20 ला झालं नव्हतं, चुकीची माहिती येऊ नये अध्यक्ष महोदय. राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. चला चला सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरेजी, या संदर्भातली माहिती गेल्या वेळेला पण दिली आहे आणि आपल्याला जर सुस्पष्ट माहिती ऐकूनच घ्यायची असेल तर ती पूर्ण वाचून परत दाखवायची तयारी आहे. मागच्या वेळेचं रुलिंग काढून द्या.